रानडुक्कर बघायला मिळतात, वाघ असेल, वाघ पण झुडपी जंगलामध्ये राहतात. तर हे आहे झुडपी जंगल. पैसे कमवा, रगड पैसा कमवा, पण या शांततेचा पण अनुभव सोबत घेऊन चला. हे वॉल कंपाऊंड तुम्हाला दिसत आहे, जागा जरा बघा अशा उगदल्यासारखी म्हणजे खोदल्यासारखी जागा आहे. खड्डे बड्डे वगैरे तुम्हाला दिसत असेल. मध्येच आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता जंगलामध्ये आलेलो आहोत. आमच्याकडे हे जंगल एकदम जंगल नसतं, तर याला झुडपी जंगल म्हणतात. म्हणजे तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी एक झुडूप असतो. म्हणजे आता इकडे बघा, इकडे बघा, आणि झुडपामध्ये 4-5 प्रकारचे झाडं असतात. खरंच हे म्हणजे बघायला एवढं इंटरेस्टिंग आहे की इकडे या तुम्हाला दाखवतो. हे आहे झुडूप. या झुडपामध्ये बघू शकता तुम्ही काडबोरीचं झाड आहे, कडुलिंबाचं झाड आहे, याराचं झाड आहे. अशा प्रकारचे 4-5 प्रकारचे झाडं असतात. त्याला झुडपी जंगल म्हणतात. तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर इकडे तिकडे सगळीकडे झुडप आहे आणि झुडपी जंगल आहे. तर हे आहे झुडपी जंगल. या झुडपी जंगलातून आपल्याला प्रवास करून हे आहे कडुलिंबाचं झाड. म्हणजे झुडपी जंगलामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे झाडं बघायला मिळतात. शक्यतो झुडपी जंगलामध्ये आपल्याला रानडुक्कर बघायला मिळतात, वाघ असेल, वाघ पण झुडपी जंगलामध्ये राहतात, कारण त्यांना लपायला जागा मिळते आणि शिकार लवकर करता येते. त्याच्यामुळे विदर्भामध्ये ताडोबा आहे. ताडोबाचाच हे बफर झोन आहे, पण खूप लांबचा आहे. म्हणजे तर इथे झुडपी जंगल आहे, प्राणी वगैरे बघायला मिळतात. आणि इथेच कुड्याचे जर फुलं वगैरे आहेत तर अति सुंदर आहे. तुम्ही बघू शकता एकदम आपल्याला झुडपी जंगलाचा फील येतोय. पाच 6 दिवस झाले मला पुण्यावरून मी आलो माझ्या गावी आल्यावर आमचा प्लॅन झाला की चला आपण जाऊयात, थोडं रानामध्ये जाऊयात. कारण पावसाळा म्हणल्यावर रान शिवार सगळं हिरवंगार असतं आणि हिरवंगार असल्यामुळे खूप नवीन रानभाजी खायला मिळतात. रानभाजी असेल, रानफळं असेल, विदर्भाचा रानमेवा, चारं वगैरे असेल, टेंबरं, चारं, कवटं वगैरे ज्या काही आपल्याला रानभाज्यात फळं आहेत ते खायला मिळतात. वर्षातून येतात एकदाच, त्याला नक्की खायला पाहिजे, चव घेतली पाहिजे, शरीरात गेलं पाहिजे, म्हणजे त्याचे खूप गुणकारी उपयोग आपल्याला मिळतात. तर आपण इकडे बघूया कुठे आहे. जंगल एवढं दाट नसतं, जागा असते झुडपी जंगल असल्यामुळे. डुक्कर बिक्कर येईल का काय याची भीती वाटते जरा, कारण काय लपायला जागा खूप आहे इथे. तुम्ही बघू शकता झुडपी जंगलात वगैरे जागा लपायला खूप असते, त्याच्यामुळे डुकरांची भीती, वाघ तर नसेलच पण सांगता येत नाही. आपण सतर्क राहायला हवं. झुडपामध्ये कोणते झाड आहे इकडे? हराटी, टेंबरून, चारा, पळस, अजून कडुलिंब, कडुनिंब, अशा विविध प्रकारचे आपण झाडे या झुडपांमध्ये बघू शकतो. सीना, त्या झाडांपैकी काही झाडं आपल्याला फळं देतात जे खाण्यासाठी चांगले असतात. काही फूल, तर काही एकदम रानटी झाडं असतात जी खाल्ल्याने माणसाला धोका पण होऊ शकतात. पण सगळंच आहे इथे. तर मस्त आहे. झुडपी जंगल आवडतं मला. वेगवेगळ्या प्रकारचे झाडं इथे बघायला मिळतात आपल्याला. एका झुडपामध्ये हे झाडं असतात, त्याच्यामुळे खूप छान आहे. आणि मित्रांनो, हा माझा पहिलाच व्लॉग आहे, त्याच्यामुळे मी प्रयत्न करतो चांगला बनवण्याचा. इथून पुढे व्लॉग्स येत राहतील, नवीन व्हिडिओज, नवीन गोष्टी तुम्हाला रिव्हील करू. काय का माहीत नाही, आमच्या आईला भीती आहे जरा जंगलामध्ये, तिची दिशाभूल जास्त होते. त्याला आपण जर घाबरण्याच्या शब्दात म्हणायला गेलं तर चकवा लागत नाही. चकवाच म्हणजे एक दिशाभूलच आहे. पण दिशाभूल जनरली काय होते, आजूबाजूला बघतो आपण तर इकडे तिकडे सारखेच झाडं, सारखेच झुडूप असते, त्याच्यामुळे कुठे जायचं आपल्याला कळत नाही. अशा वेळेस आपल्याला एकाच गोष्टीवर विश्वास ठेवायचा, ते म्हणजे सूर्यावर. सूर्याकडे बघून आपण दिशा ठरवू शकतो आणि त्या दिशेने आपण जाऊ शकतो.
तर मित्रांनो इथं बघा, मला वाटतं इथे डुकरं राहत होते, म्हणजे जागा जरा बघा अशा उगदल्यासारखी, म्हणजे खोदल्यासारखी जागा आहे, खड्डे बड्डे वगैरे तुम्हाला दिसत असेल. म्हणजे इथे डुकरांनी या झाडांचा सहारा घेतला असेल, त्याच्यामुळे ही जागा बघा तुम्ही जरा खोदून वगैरे आहे. त्यांचे पाय वगैरे इथे बघायला मिळतात आपल्याला, खोदकाम वगैरे, त्याच्यामुळे इथे रानडुकरं इथे होती. चला पुढे जाऊया. हे वॉल कंपाऊंड तुम्हाला दिसतं, हे नर्सरीचं वॉल कंपाऊंड आहे, ग्रामपंचायतीने टाकलेलं आहे. त्या बाजूला प्राणी वगैरे येतात, म्हणजे मोस्ट ऑफ द जे जंगली प्राणी आहेत त्या बाजूला येतात. या बाजूला ते येत नाहीत, कारण इथे वॉल कंपाऊंड केलेलं आहे, त्याच्यामुळे या भागात तेवढी भीती नाही आहे. तरी पण प्राण्यांना कसली आली बाउंड्रीज माणसासारखी, ते कुठेही असतात. हो आलो बघा, इथे वॉल कंपाऊंड तुम्हाला दिसत असेल. जनरली जे मोस्ट ऑफ द भयानक प्राणी आहेत जंगलातले ते तिकडे येत नाहीत. आताच पाऊस पडल्यामुळे इथे खड्डे वगैरे तुम्ही बघू शकता, खड्डे आहेत, पाणी भरलेले आहेत. मित्रांनो खरी मजा ना ही निसर्गात आहे, झाडाझुडपांमध्ये आहे. तुम्ही बघू शकता इथलं वातावरण एवढं शांत आहे ना, की तर तुम्ही जर शांत बसलात ना तर इथं ध्यान लागेल तुमचं, एवढं शांत वातावरण आहे. वर्षातून का होईना, महिन्यातून का होईना आपण शहराकडे राहतो, आपल्याला नक्कीच या जंगल भागात यायला पाहिजे, गावाकडे यायला पाहिजे. पण जंगल तोड किंवा तिथे येऊन कचरा टाकणे, त्याची नासाडी करणे हे करू नका. निसर्ग काय आहे हे अनुभवा. शहरामध्ये पैसे आहेत, पण जंगलामध्ये खरं आयुष्य आहे. पैसे आणि आयुष्य याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित समतोल ठेवा. निसर्ग आहे, थंड वातावरण आहे, शुद्ध हवा आहे, झाडं झुडपं आहेत, आणि मुख्य म्हणजे आपण जीव आहोत याचा आपल्याला अनुभव होते इथे. त्याच्यामुळे महिन्यातून का होईना एकदा तरी जंगली भागामध्ये, गावांमध्ये जिथे निसर्ग आहे अशा ठिकाणी गेलं पाहिजे. फक्त मौज मस्तीसाठी नाही, तर ते अनुभवायला. मस्त. आहे ना शांतता, शांतता ज्याच्याने तुमच्या स्किल्समध्ये, मनामध्ये, शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारचे बदल घडतात. तुम्हाला महिन्यातून एकदा तरी अशी शांतता अनुभवायला तरी बाहेर पडायला पाहिजे. पैसे कमवा, रगड पैसा कमवा, पण या शांततेचा पण अनुभव सोबत घेऊन चला. चला जरा पुढे जाऊयात. चलो चलो चलो. तुम्ही जे पिक्चरमध्ये बघतात किंवा टी व्हीमध्ये बघता किंवा कुठेही बघत असाल, जंगल तुम्हाला फार असं घनदाट जंगल वगैरे दिसत असेल, तर खूप प्रकारचे जंगल असतात. हे आहे झुडपी जंगल. छोटे छोटे झुडपांमध्ये वेगवेगळे प्रकारचे झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अनुभवायला मिळतात. हो हो. थोडा सपाट भाग लागलेला आहे इथे बघू शकता तुम्ही. अजून तिकडे पर्वत रांगा जर तुम्हाला दिसत असेल तर 7 बहिणीचा डोंगर आहे तिकडे. तिकडे मुक्ताई आहे. अशी ही 7 बहिणीचं डोंगर आणि ही पर्वत रांगा आहे. डोंगराच्या पायथ्याची नाही, पण डोंगराच्या थोडं दूर आमचं गाव आहे, शंकरपूरच्या या भागाला आहे.
स्पाइडर, स्पाइडरमैन, स्पाइडरमैन, स्पाइडर मकड़ी। चलो इसको रिस्क्यू कर देते हैं, पेड़ पे छोड़ देते हैं। जा रे जा, देखो मी पण पुण्यामध्ये असतो, अधूनमधून गावाकडे येतो, जंगलात येतो, त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे बघू शकता। उन्हाचा त्रास नाही म्हणता येईल, मी तर आनंद घेतोय, पण शरीराला त्याचा त्रास होतोय, लाल वगैरे झालो असेल। घाम आहे, गर्मी आहे, पाऊस पडतोय, जंगल आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। विदर्भ स्टाईल करतो मी, विदर्भाची स्टाईल असते, असा गमचा असतो, असा असतो। आपण शेतात वगैरे कुठे जातो तर याच्यानेच घाम वगैरे पुसणे सोपं होतं, त्याच्यामुळे गमच्या गमच्या। चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्लॉग्स विथ थॉट्स। चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन व्लॉगसाठी, नवीन भाष्यासाठी, नवीन थॉट्ससाठी। तुम्ही ऐका, मी बोलतो, कधी तुम्ही बोला कमेंट्सद्वारे, मी ऐकतो, मजा मस्ती करूयात। बाय। हां असं दाखव।